रामटेक तालुक्यात महसूल विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 8 ट्रक जप्त केले आहे। मागील काही काळात मध्य प्रदेश, तुमसर आणि गोंदिया भागातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याच्या सततच्या तक्रारी मिळत होत्या। त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आणि अखेर 8 मार्च रोजी महसूल विभागाच्या विशेष पथकांनी मोठी कारवाई केली। जिल्हाधिकारी डॉक्टर VP निटणकर यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रमेश कोळपे आणि अप्पर तहसीलदार पूनम कदम देवलापार यांच्या नेतृत्वात 2 विशेष पथक तयार करण्यात आली। पहिलं पथक खुमारी टोल नाका येथे तैनात करण्यात आलं, जिथे नागपूरकडे येणाऱ्या ट्रकांवर नजर ठेवण्यात आली, तर दुसरं पथक घोटी टोक येथे तैनात करून तुमसर भंडारा मार्गावरून येणाऱ्या अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान महसूल विभागाने MH 49 CF 9808 MH 40 CF 8696 MH 40 TA 2305 MH 40 BG 9491 MH 34 BG 9228 MH 34 CF 8360 MH 34 BG 9136 आणि MH 49 BZ 4961 हे ट्रक अवैध रेती वाहतूक करताना पकडले। महसूल विभागाच्या कारवाईची चाहूल लागताच काही चालक वाहन सोडून फरार होण्याचा प्रयत्न करू लागले। विशेष म्हणजे MH 34 BZ 9228 या वाहनाचा चालक महसूल विभागाच्या कारवाईला चकवा देण्यासाठी चोरबावली येथे ट्रक मधील रेती रस्त्यावर टाकून जबलपूर रस्त्याच्या दिशेने पळू लागला। मात्र महसूल आणि पोलीस पथकाने त्याचा पाठलाग सुरू केलाय। तहसीलदार रमेश कोळपे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी तब्बल रात्री 12:30 वाजेपर्यंत सावरा गावापर्यंत पाठलाग करत वाहनाला ताब्यात घेतलाय। जप्त केलेली सर्व वाहने तहसील कार्यालय रामटेक येथे जमा करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48(7)(8) अंतर्गत मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाणार आहे। महसूल विभागाच्या या धडकेबाज कारवाईमुळे तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत आहे। या यशस्वी मोहिमेबद्दल जिल्हाधिकारी नागपूर यांनी महसूल पथकांचं विशेष अभिनंदन केले। या कारवाईत तहसीलदार रमेश कोळपे, अप्पर तहसीलदार पूनम कदम, मंडळ अधिकारी मुनेश बांगर, तलाठी निलेश ठाकूर, बाबूराव खंडारे, प्रशांत बलसुरे, प्रतीक बागडे, महसूल सहाय्यक शैलेश धमगाळे, सुनील जाधव तसेच शिपाई जांभुळे आणि चंद्रमणी वहाणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। महसूल विभागाच्या या कठोर भूमिकेमुळे अवैध गौण खनिज तस्करी करणाऱ्यांना धडा मिळाला असून भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिलाय। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।